नमस्कार, मी पूर्वी भावे. एबीपी माझा आणि झिरो आवरच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अर्थातच पाडव्याच्याही खूप खूप हार्दिक शुभेच्छा. खरं तर दिवाळी म्हटलं की सणांचा राजा, सगळीकडेच उत्साहाचं वातावरण दिसतं. फराळ, फटाके, भेटीगाठींना सध्या उधाण आलंय आणि एरवी सामान्य लोकांबरोबरच आपली नेते मंडळीही आपापल्या कुटुंबियांसोबत सण साजरा करत असतात. खरं यावेळी मात्र दिवाळीमध्ये पक्षांच्या झेंड्यांची आणि कंदिलांची रोषणाई आहे. आरोप प्रत्यारोपांचे फटाके फुटतायत आणि राजकीय समीकरणांची रांगोळीही रोज बदलतीये. कारण उघड आहे, इलेक्शनचा मोठा राजकीय सण जवळ येत चाललाय. आता हेच बघा ना, आज दिवाळी पाडवा म्हणजे खरं तर जोडीने साजरा करायचा क्षण. पण आजच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या जोडप्यांमध्ये फार काही उत्साही वातावरण दिसलं नाही. मुंबई वगळता इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढतील असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज जाहीर केलं. तर दुसरीकडे मुंबई, नागपूर सारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये काँग्रेसनेही हम अकेले ही भले अशी तयारी केली आहे. विशेष म्हणजे केवळ राज ठाकरे नको असं नव्हे, तर ठाकरेच नको अशी भूमिका आता मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांनी घेऊन बऱ्याच समीकरणांना धक्का दिलाय. आणि याच चर्चेतल्या विषयावरचा प्रश्न आज आम्ही झिरो आवरमध्ये विचारलाय. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. झिरो आवरचा आजचा आमचा प्रश्न आहे, महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावरती लढल्याचा सर्वाधिक फायदा कुणाला मिळेल असं वाटतं? पर्याय आहेत काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि ठाकरे बंधू. अजूनही आमचा प्रश्न लाईव्ह आहे सोशल मीडिया पोर्टल्सवरती, तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आता आज हा प्रश्न का याचंही कारण सविस्तर सांगते. ब्रँड ठाकरेंची चर्चा सुरू झाली आणि काँग्रेस, महाविकास आघाडी आणि ठाकरे या विषयावरनं फारकत घेत असल्याचे संकेत मिळायला लागले. आज मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी त्याला बळकटी दिली आहे. मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे इथे स्वबळावरतीच लढावं असं त्यांचं म्हणणं आहे. अंतिम निर्णय दिल्लीला असेल असं जरी ते म्हणाले असले तरी मनसे नको अशीच स्थानिक नेत्यांची इच्छा दिसते. आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आत्ता सुद्धा आम्हाला उद्धवजी ठाकरे असू द्यात किंवा राज ठाकरे असू द्यात किंवा आणखीन कोणी असो, स्वबळावर लढताना आम्हाला कुठल्याही पक्षाचं बरोबर आमच्या बरोबर बंधन नको. माझा एकट्याचा नाही, तर आमच्या मुंबईतले आमचे सगळे जे नेते आहेत त्या सगळ्यांचा आमचा हाच स्टँड आहे की काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं. मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली. आमच्या ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ 15 लोक आहेत. ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं. आपण आता काँग्रेस म्हणून एकटं लढून नंतर आपण अलायन्स करूही शकतो, असं अनेक वेळेला झालेलं आहे. काँग्रेस स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही. तर हे आहे भाई जगताप यांचं मत. पण मुंबईच्या काँग्रेसच्या आत्ताच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मात्र अगदी सावध पवित्रा घेतलाय. भाईंचं ते मत व्यक्तिगत असल्याचं त्या म्हणाल्या आणि आघाडीचा निर्णय दिल्लीत होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पाहूयात. भाई जगतापांनी चर्चा करण्याचा प्रश्न नाही, त्यांना जे वाटलं त्यांनी ते मत मांडलं. असे तर प्रत्येक राजकीय पक्षामधल्या नेत्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार, त्यांनी त्यांचं मत मांडलं. यावेळी PSCची मीटिंग झाली, त्यावेळी बिलकुल कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की यावेळच्या मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये जे आहे ते आपली भूमिका वेगळी असली गेली पाहिजे. या संदर्भामधला जो निर्णय घेतला जाईल तो जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो आमच्या पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून घेतला जाईल. शिवाय राज्य पातळीवरचे पक्षाचे नेतेही स्वबळावरती लढायला अनुकूल असल्याचं दिसतंय, कारण आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरती होईल असं ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी आणि महाविकास आघाडी आपल्या विधानसभेसाठी होती. आता लोकल बॉडीच्या निवडणुकीसाठी अशी कुठलीही आघाडीची घोषणा अधिकृत तीनही पक्षांनी केलेली नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेला पूरक असं ते दोन भाऊ करत असतील तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. राहिला आमचा प्रश्न काँग्रेसने तिथे जावं की नाही जावं, हे काँग्रेसच्या स्थानिक युनिटवर आम्ही सोडलेलं आहे, कारण या स्थानिक निवडणुका आहे.
हल्ली काँग्रेसचा कुणीही नेता स्वबळाची भाषा करू लागला की मनसेची प्रतिक्रिया टिपिकल असते. यावेळीही तसंच झालंय. भाई जगतापांची वक्तव्य समोर आल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर हात पसरलेला नाही असं मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकरांनी खडसावलं, तर महापालिकांना सगळे पक्ष वेगवेगळेच लढतायत असा दावा माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी केलाय. कोणी हात पसरलाय? आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही. आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे. 2002, 7, 12, 17 आम्ही वेगवेगळेच लढलो होतो. सतत सगळे पक्ष वेगवेगळेच लढत आहेत. आता काँग्रेसने स्वबळाची भाषा करण्यामागे मनसे फॅक्टर आहेच. त्यातच राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठीही सातत्याने वाढत आहेत. आता काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या घरी पोहोचलेले आहेत. राज ठाकरेंच्या मातोश्रींचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे आपल्या मावशीला शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थ बंगल्यावरती गेले. ठाकरे कुटुंबियांमध्ये हा वाढता गोडवा आगामी राजकीय युतीची नांदी ठरतोय, हे आपण सातत्याने गेले काही दिवस पाहतोय. दरम्यान भाई जगतापांच्या वक्तव्याचा आयता मुद्दा हातात आल्यावरती आज महायुतीच्या नेत्यांनीही पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना छळलंय. विरोधकांची आघाडी आधीच मोडलेली आहे पासून ते मुंबईमध्ये महायुतीचा भगवाच फडकेल इथपर्यंत प्रतिक्रिया उमटल्यात. पाहूयात. त्यांनाही त्यांची मतं शाबूत ठेवायची आहेत, त्यांनाही पुढे राजकारण करायचं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ते एकत्रितपणे लढतील. काँग्रेस वेगळं म्हणते, राष्ट्रवादी शरद पवार गट काही वेगळं म्हणतोय, इकडून आमचे राजसाहेब हे तर अजूनही बोलत नाही आहेत. पण काही मंडळींना फारच घाई झालेली आहे, अगदी बाशिंग मारून बसलेले आहेत. आता कसं होईल, केव्हा होईल, कसं होईल, कारण त्यांना त्या महापालिकेमध्ये मुंबईच्या रिजा पोपटासारखा जीव अडकलेला आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी ऑलरेडी झालेलीच आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेने यांना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घरी पाठवलेलं आहे. कुणी कोणाबरोबर युती करावी, कोणाबरोबर करू नये हा त्यांचा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो, त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल. त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो, विधानसभा महायुती लँडस्लाईड विक्ट्री घेऊन जिंकलो. आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल. तर ऐन दिवाळीमध्ये महायुतीचे नेते अशी आतषबाजी करतायत, पण तरी त्यांच्यातही रोज नवनवीन बॉम्ब फुटतायत, हेही अगदी स्पष्टपणे दिसतंय. ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असा कयास होताच. आणि या प्रश्नाला आज मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट उत्तर दिलं. दिवाळीनिमित्त अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना मुंबईमध्ये महायुती आणि इतर ठिकाणी युतीतले पक्ष स्वतंत्र लढतील असं ते म्हणाले. फडणवीस नेमकं काय बोलले ते पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. तर मुख्यमंत्री फडणवीस आज काय म्हणालेत आपण बघतोय. ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावरतीच लढणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक तिथे वेगळे लढू असंही त्यांनी म्हटलंय. निकालानंतर काय करायचं ते ठरवू असं त्यांनी पुढे सांगितलं. मुंबईमध्ये मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मुंबईमध्ये एकत्र, राज्यात वेगळं लढून एकत्र येणार असं फडणवीस म्हणालेत. मतदार याद्यांवरनं टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणार असंही त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय. लोकसभेला महाविकास आघाडीला कसा फायदा झाला त्याचे पुरावे देणार असाही त्यांनी इशारा दिलाय. तसंच सध्या तरी वर्षावरच राहणार असं फडणवीस म्हणालेले आहेत. केंद्राकडे जाण्याच्या त्यांच्या चर्चांबद्दल हे त्यांचं वक्तव्य होतं. दिल्लीत जाण्यावरती 2029 नंतरच बघू असं फडणवीसांनी म्हटलंय. निवडणुकीचा वार आता लवकरच उडणार आहे हे पाहता सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी या हिशोबानं 270 कोटींचा विकास निधी मंजूर करण्यात आलाय.
अर्थात केवळ सत्ताधारी पक्षांचे आणि नवनिर्वाचित आमदार असा निकष यासाठी ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातंय. खरं तर 10 कोटींचा निधी द्यायचं ठरलं होतं, पण लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे त्याला कात्री लागली. असं असलं तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती झालेल्या या निर्णयाचा महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये फायदा होऊ शकतो. आणि अर्थातच यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. हा विकास निधी नसून लाच आहे अशी टीका संजय राऊतांनी केली, तर विरोधी आमदारांना प्रलोभन दाखवण्याचा हा प्रकार आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. निवडणुका आल्यानंतर जो एक खेळ खेळला जातोय, पैसा फेक तमाशा देख, हा अत्यंत दुर्दैवी आहे. एकंदरीत काय तर सरकार तुपाशी आणि बाकीचे सगळे जे आहेत ते उपाशी, आणि विशेष करून शेतकरी उपाशी, हे धोरण या सरकारचं आहे. पॅकेजचा पैसा मिळालेला नाही. 9.5 लाख कोटीच्या जवळपास कर्ज आत्ता राज्यावर आलेलं आहे. अशा स्थितीमध्ये पैसे नाही म्हणून सांगायचा आणि नवीन आलेल्या आमदारांना 5-5 कोटी रुपये द्यायचे आणि इतरांना वाऱ्यावर सोडायचं, तर हीच तर भारतीय जनता पक्षाची किंवा महायुती सरकारची जी काही ही चाल आहे. विरोधी आमदारांना पुढच्या दृष्टीनं की तुमको कुछ नहीं मिलेगा फिर विचार करो, त्याचं एक प्रलोभन आहे. देवेंद्र फडणवीस आणि मिंदे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे, हे घटनाबाह्य कृत्य आहे. हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे. तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या. म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो. 5 कोटी रुपये ही लाच आहे. मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही. विरोधकांची ही टीका महायुतीच्या नेत्यांना फारच झोंबली आहे. आमदारांचा निधीवरती हक्क असल्याचं मत दत्ता भरणेंनी मांडलंय आणि पाठच्या दारांना आलेल्या राऊतांनी लोकप्रतिनिधींबाबत बोलू नये असा सल्ला शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी दिलाय. आपण सत्तेत होता, आपले मुख्यमंत्री होते, त्यावेळेला आपण काय केलं? उगाच वासफाळ बडबड करू नका, फील्डवर जा, आता वेळ कमी आहे. 10-15 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल. तुमची ही बडबड ऐकून लोक तुम्हाला मतं देणार नाहीत. जरा प्रत्यक्षामध्ये जा, लोकांमध्ये जा, त्यांना काही पटवून सांगा. नवीन आमदारांचा हक्क आहे, ते पण आमचे सहकारी त्यांना नवीन आहेत. आता मागच्या आम्ही इतके गेल्या वर्षी मंजूर करून ठेवलेत. आम्ही 5 वर्ष रोज उद्घाटन केली तरी ते अजून हे दिवस कमी पडतील आम्हाला. इतकी कामं आम्ही मंजूर करून ठेवलेली आहेत. प्रत्येकाला विकास कामं करायची असतात आणि जर निधी दिला असेल, मला काही त्याची कल्पना नाही, पण दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय, कोणाला पोटशूळ उठलेला आहे? संजय राऊतांचा आरोप आहे. संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोलावं? पाठच्या दाराने आलेला हा माणूस, यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात, हे या भोंग्याला माहित आहे का? 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची, आणि त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आपल्या मीडिया सेंटरला जाऊयात. आज जो प्रश्न होता त्यावरती कशा पद्धतीने महाराष्ट्र व्यक्त झालेला आहे त्यातल्या काही वेचक प्रतिक्रिया. आजचा प्रश्न असा आहे की महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावरती लढल्याचा सर्वाधिक फायदा कुणाला मिळेल? 4 त्याच्यासाठी पर्याय होते, आणि या अनुषंगाने सोशल मीडियावरती काय काय प्रतिक्रिया आल्यात आपण पाहूयात. एक्सपोस्टवरनं गोविंद परब यांची प्रतिक्रिया आहे. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसेसोबत हातमिळवणी केली तर महाराष्ट्रात काँग्रेसचा शेवट निश्चित आहे. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया श्याम यांची आहे. काँग्रेसने जर स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांच्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी आत्मघात ठरेल. युट्यूबवरची प्रतिक्रिया महेश साळुंखे यांची. जनता ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभी राहील. युट्यूबवरनं सिद्धेश बिर्जे म्हणतायत काँग्रेसची सगळी मतं शिवसेना ठाकरेंकडे जाणार. युट्यूबवरनं एस राजे यांचं मत आहे सगळ्यांनी स्वबळावरती निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली पाहिजे. ठाकरेंचा मतांचा टक्का घसरेल. सध्या काँग्रेसचं मतदान ठाकरेंना होतंय ते कमी होईल. अनिल नाईक यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली.
फेसबुकवरची प्रतिक्रिया आहे विनोद पुरुषोत्तम यांची. काँग्रेसला माहिती आहे की ठाकरेंसोबत गेले तर बिहारमध्ये मिळणाऱ्या मतांना मुकावं लागेल. बिहार निवडणुकीनंतर काँग्रेस ठाकरे एकत्र येतील. फेसबुकवरनं राजेंद्र पाताडे म्हणतात, फार मोठा फरक पडणार नाही. भाजप आणि ठाकरे बंधू समसमान असतील. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया विश्वास चव्हाण यांची. काँग्रेस स्वतः बुडणार आणि सोबत असणाऱ्यांनाही बुडवणार. काँग्रेसने असा मूर्खपणा करू नये. आघाडी म्हणून लढले तर मतांची विभागणी होणार नाही. शशिकांत यांनी इन्स्टाग्रामवरनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर अशा आहेत जनसामान्यांच्या प्रतिक्रिया. पण या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आता आपण गेस्ट सेंटरला जाऊयात आणि आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सुरुवात करणार आहे मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांच्यापासून. आज ज्या पद्धतीने वक्तव्य झालेली आहेत काँग्रेसच्या नेत्यांकडनं, त्यातून कुठेतरी काँग्रेसला तुम्ही नको आहात आणि तुमच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये विरजण पडते असे संकेत येत आहेत. तर आता यावरती पक्षाची भूमिका काय आहे, तुमचं प्रत्युत्तर काय? सर्वप्रथम पूर्वीजी तुम्ही, केशवजी, आनंदजी आणि सावंत साहेब यांना सगळ्यांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आज जे काही सकाळपासून आम्ही ऐकतोय त्यामध्ये एक गोष्ट मला कळत नाहीये की आम्ही कोणासमोर हात पसरलाय का, आम्ही मागणी केली आहे का, आम्ही त्यांच्याकडे गेलोय का, तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळलंय की आमचे नेते किंवा जबाबदार पदाधिकारी किंवा आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व राजसाहेब ठाकरे हे कुठल्या मार्गाने, आडमार्गाने त्यांना कुठला निरोप दिलाय असं कळलंय का? ही मला वाटतं जगताप साहेबांची स्वतःची प्रतिक्रिया आहे. त्याच्यावर जो काय निर्णय घ्यायचा आहे तो मला वाटतं त्यांची जी काही पक्षाची रचना आहे ते घेतील. आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्याच्यावरती आम्ही सगळेजण योग्यरित्या काम करू. एवढंच भाष्य आता मी करू शकतो. बर. अविनाशजींनंतर मला दुबेजींना असं विचारायचं आहे की आधी शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रचंड टीका झालेली आहे. कारण अगदी विचारसरणीवरती सुद्धा प्रश्न उभे केले गेले, त्याला सुद्धा सामोरं जावं लागलं उद्धव ठाकरेंना. पण असं असूनही आज काँग्रेसला उद्धव ठाकरेंचा पक्ष नकोय असा काँग्रेसचा सूर इतका जाहीरपणे लागणं हे तुमच्यासाठी आश्चर्यकारक नाहीये का? पूर्वीजी, जय महाराष्ट्र. आपण सर्वांना दिवाळी पाडव्याची हार्दिक शुभेच्छा. विषय असा आहे की प्रत्येक पक्षाची आपली एक रचना असतात की काय बोलायच्या, कुठे बोलायच्या, कोणत्या पातळीवर बोलायच्या. काँग्रेसच्या जे नेहमी स्टँड असतात ते दिल्लीमध्ये जे काँग्रेसची हायकमान बसतात, आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी, राहुल गांधीजींच्या हे नेतृत्व आहे की कोणासोबत जायच्या, कोणासोबत नाही जायच्या, कोणासोबत गठबंधन करायच्या, कोणासोबत युती करायची. पण हे जे भाई जगताप साहेब बोलले आहेत, मला नाही वाटत, बिकॉज वर्षाताई गायकवाडनी स्वतः सांगितलं आहे की भाई जगतापांचा विचार आहे, हे काँग्रेसचा विचार नाही. बिकॉज काँग्रेसमध्ये असं कधी होत नाही की कोणी टीव्हीवर आला आणि कोणी म्हटलं की आम्हाला कोणाचे गठबंधन करायचे आहे की नाही करायचे. अधिकृत प्रवक्ते असतात ते बोलतात. बघा, असं आहे की महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनची संरचना झाली होती लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणि विधानसभेची निवडणुकीसाठी. बरोबर आहे हे दुबेजी, जे पण महानगरपालिका मुद्दा असा एक आहे की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीने मुंबईतल्या काँग्रेसच्या एका इतक्या प्रॉमिनंट नेत्याने ठाकरे नकोत असं विधान केलेलं आहे. हे म्हणजे नाही, ठीक आहे, काँग्रेसचे एक नेत्याने केले आहे, संपूर्ण काँग्रेसने काही बोलले नाही. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की जर भाजपला आपल्याला थांबवायचं आहे महानगरपालिका आणि स्थानिक निवडणूकमध्ये त्यांचा जर पराभव करायचा आपल्याला आहे, तर एकत्रित येऊन एक विचार घेऊन एक विकासचा अजेंडा घेऊन आपल्याला जावं लागेल. नाहीतर काय झालंय, जसं भाजप म्हणत आहे की आम्ही ठाणे, पिंपरी आणि पुणेमध्ये स्वबळावर लढणार आणि मुंबईमध्ये आम्ही युती करणार, असा आमच्याकडे काही अशी स्थिती नाही. आमची इच्छा आहे की जसा महाविकास आघाडी जसा इंडिया गठबंधन झाला होता तसंच एक स्थानिक निवडणुकीसाठी पण एक युती किंवा एक महागठबंधन झालं पाहिजे. पण आता ही वेळ नाही. आता सगळ्यांच्या ध्यान केंद्रित आहे बिहारची निवडणूकवर.
तर बिहार होऊ जाऊन द्या, तब आपण बघू की काय करायचे आहे. बिकॉज राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगेजी यांच्याकडे विशेष अधिकार आहे, जसं आमचे पक्षाचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य दुबेजी, ठाकरे याच साहेबांच्या मुद्द्यावरती कडे सचिन अधिकार आहे. सावंतांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी पुन्हा तुमच्याकडे येते. सचिनजी, खरोखरच तुम्हाला असं वाटतं का की बिहार होऊन जाऊ द्या, इथे कुठेतरी सगळं अडलेलं आहे का? आणि त्याचबरोबर मनसेची आत्ता अचानक चर्चेमध्ये येणं हे बिहारच्या दृष्टीने कुठेतरी आडखाटी असल्यामुळे हे सगळं घडतंय का? मला असं वाटतं की ते माध्यमांचे मध्ये अशा काही वावड्या उठतायत की या दृष्टिकोनातून पण आता त्याचा विचार दुबेजींनी व्हावा. पण असंच म्हटलं. नाही, तो त्यांचा विषय आहे. प्रश्न असा आहे की काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष मांडेल. प्रश्न असा आहे की एकंदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. तर या निवडणुकांच्या माध्यमातून ज्या वेळेला राष्ट्रीय स्तरावरती लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये गठबंधन किंवा त्यावेळेला आघाडी होत असते, त्यावेळेला अनेक ठिकाणी काँग्रेसचं चिन्ह किंवा इतर पक्षांचं चिन्ह हे जात नसतं, काँग्रेसचा तिकडचा कार्यकर्त्याला संधी मिळत नसते, अशा तऱ्हेचा विचार असतो. पण तुम्ही आपल्याला वाटत असेल की आठवत असेल की ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेमध्ये होते, त्याही वेळेला आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लागलेल्या आहेत. त्यामुळे हे काही असं काही पहिल्यांदाच घडणार आहे किंवा घडेल असं काही सांगता येत नाही. म्हणजे मला असं वाटतं की त्याच पद्धतीनं तुम्ही महायुतीचंही देखील ज्या पद्धतीनं चाललेलं आहे ते चित्र पाहू शकता. आता बरं. वस्तुतः काँग्रेस पक्षामधला जो निर्णय आहे त्याबद्दल हर्षवर्धन सपकाळजी प्रदेशाध्यक्ष त्यांनी सांगितलेलं आहे की बहुतांश ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे जे काही समीकरणं असतील पण त्या पद्धतीने एकंदरीत चर्चा सूर होईल. असाच आहे की आणि- ठाकरेंबरोबर जाण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक नाहीयेत. नाही, एक लक्षात घ्या की ज्या मुंबईच्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे पॉलिटिकल अफेअर्स कमिटी ज्याचं मीही सदस्य आहे, तिथे एक भावना होती की मुंबईमध्ये पुन्हा आपण ताकदीनं उभं राहायला पाहिजे आणि या निवडणुकांमध्ये बळावर जावयाची या पद्धतीनं काही लोकांचं बहुतांश लोकांचं मत त्या ठिकाणी होतं. परंतु ह्या मताच्या अनुषंगानं निर्णय हा खऱ्या अर्थानं पाहायचा झाला तर केंद्रीय नेतृत्व घेत असं जसं आनंद जुबेरनी सांगितलं की त्या संदर्भामध्ये विचार विमर्श करून स्थानिक लोकांशी पुन्हा चर्चा करून त्या अंतिमतः काय जो बरं. निर्णय आहे तो सगळ्यांना कळवला जाईल. बरोबर. पण सचिनजी, आताच अविनाशजी ज्या पद्धतीने म्हणाले की आम्ही थोडीच कोणाकडे हात पसरायला गेलो किंवा आम्ही कुठे असे संकेत दिलेत का की ज्याच्यामुळे अशा पद्धतीची उत्तर येत आहेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, आता मनसेच्या संदर्भामध्ये किंवा या संदर्भामध्ये कुठेच चर्चा झालेली नाही का? आघाडी व्हावी न व्हावी या संदर्भात कुठले फॉर्मल चर्चा झालेली नसली तरी पण आज भाई जगताप तुमच्या एका त्यामुळे नेत्याने अशा पद्धतीचं त्या वक्तव्य संदर्भामध्ये केलंय. त्यांनी जी भावना त्या जिथे आमच्या पक्षांतर्गत जी चर्चा झाली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी जे त्यांचं स्वतःचं जे मत मांडलं होतं ते त्यांनी सांगितलं. आता या संदर्भामध्ये अंतिम निर्णय हा केंद्रीय नेतृत्व घेणार आहे की कशा पद्धतीने लढला पाहिजे. बरं, तुमची इच्छा काय आहे या बाबतीतली? नाही, माझ्या इच्छेला इथं काही म्हणजे काही सांगण्यात काही अर्थ नाही. माझी इच्छा मी माझे वरिष्ठ जे नेतृत्व आहे त्या पीएससी मध्ये म्हणजे जी पॉलिटिकल अफेअर्स कमिटी त्याचा मीही एक सदस्य आहे, तेव्हा तिथे मी कळवलेली आहे आणि इतरही लोकांनी कळवली, सगळे नेत्यांनी हा, मुंबईत. कारण भाई जगतापांचं असं म्हणणं होतं की एकंदरीतच सर्वच नेत्यांचा तिथल्या बऱ्याचशा सूर असा होता की आपण स्वबळावरती लढावं आणि त्यानंतर पुढे त्यांनी ठाकरे बंधूंबरोबर जाण्यास उत्सुक नसल्याचं सुद्धा सूचित मी केलं. सांगितलं ना की हा आपले आपापली मतं सांगितलेली आहेत. स्थानिक कार्यकर्ते ते आपापली मतं सांगतील आणि जे काही ऐकून त्या संदर्भामध्ये सरासर विचार करून केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. परंतु अंतिम अधिकार हा केंद्रीय नेतृत्वाचा आहे. बाकी सगळे जे आमची काही मतं आतापर्यंत जी आहेत ती म्हणजे मी आता सांगतोय ती आतापर्यंतचं काँग्रेसचं मत सांगतोय. परंतु वैयक्तिक स्तरावरती जी काही मतं आहेत त्याला फार त्या ठिकाणी मला असं वाटतं की ते मताची किंमत ही काँग्रेसच्या नेतृत्वाकडेच आहे. म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाला त्यांनी सांगावं आणि त्या दृष्टीने काँग्रेसचं नेतृत्व त्या ठिकाणी निर्णय घेईल. बरं, अशा दृष्टीने ते पाहिलं पाहिजे. बरं, ठीक आहे. आता केशवजींकडे येते. केशवजी, आज जी घोषणा केलेली आहे की मुंबईमध्ये एकत्र लढणार महायुती, पण त्या व्यतिरिक्त ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी स्वबळावरती लढणार. त्यामुळे मुंबईमध्ये मात्र ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असाच मुख्य सामना रंगेल असं मानावं का? नाही, मला आता तुमच्याकडून माहिती कळते की आमच्याकडून भाजप करण्याची घोषणा झाली. आज खरंच झाली का? आज अनौपचारिक गप्पांमध्ये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे पत्रकारांना. नाही, असं आहे की मी त्यावेळी होतो आणि असं आहे की अनौपचारिक गप्पाचा विषयच नाही. ज्यावेळी अधिकृत घोषणा होईल वाटतं त्यावरती आपण चर्चा केली पाहिजे. म्हणजे हे त्यामुळे अशा अंतिम नाही असं पद्धतीने आपण म्हणताय. हा, शेवटी असं आहे की त्यावेळची परिस्थिती जोपर्यंत औपचारिक घोषणा होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने मला वाटतं की आपण थोडंसं संयम बाळगला पाहिजे. सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, काँग्रेसने आज जी भूमिका व्यक्त केली, काँग्रेसच्या नेत्यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे ती भूमिका मला त्यात आश्चर्य काही वाटणार नाही. कारण पुढच्या आगामी काळामध्ये महाविकास आघाडीमधल्या लाथाळ्या आपल्याला अशाच मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आता दुबेजी शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ते बोलून गेले
ते असं म्हणाले की भाजपला जर रोखायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही आघाडीचा युतीचा हा निर्णय कधी होत असतो तर तो जिंकण्यासाठी काही विकास विजन घेऊन होत असतो. मुळात महाविकास आघाडीचं कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं विकास विजन धोरण नाही. केवळ भाजपला हरवायचं हे एकमेव सूत्र या महाविकास आघाडीचं आहे आणि त्याच्यामुळे तिच्या आधार असल्यामुळे या पद्धतीची विधानं पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. बरं. जसं निवडणुका लवकर येतील तसं ते विधानं जास्त प्रमाणात दिसतील. हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा एक लक्षात घेतलं पाहिजे, शेवटी हे आता उद्धव ठाकरेंतरी काँग्रेस हवी आहे का? कारण त्यांच्या मला सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्य असं वाटतं की संजय राऊत आणि बाकीचे 2 नेत्यांनी एकमेकांच्या मुठी हातात हवेत वळवून सांगितलं होतं पुढची 15 वर्ष आम्ही एकत्र राहू आणि भाजपला वरपासून खालपर्यंत सगळीकडे आम्ही एकत्र लढू आणि भाजपला आम्ही पूर्णपणे उखडून टाकू. या प्रकारची भाषा, या प्रकारच्या घोषणा या तिन्ही महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवरती आता आम्हाला काँग्रेसला वाटतं आम्हाला एकटे लढायचंय, उभाठा नको. उभाठाला वाटतं काँग्रेस सोबत काय करायचं म्हणून ते राज ठाकरेंचा आग्रह जास्त धरतायत. हे सगळं जे महाविकास आघाडीतलं चित्र आहे हे ना नीती, ना धोरण, ना विकासाचा विषय हे ज्या कुठल्याही आघाडीचं असतं त्यावेळी अशीच गत त्याची होते, याच्या कुठची अपेक्षा ठेवता येत नाही. पूर्वीजी आनंदजी बोला, दुबेजी बोला. पूर्वीजी विषय असा आहे की मागच्या 28 वर्षापासून आमची सत्ता आहे, आमच्या भगवा आहे मुंबई महानगरपालिकाच्यावर. कोणत्याही धोरण घेऊन आम्ही निवडणूक जिंकतात हो? विकासाचा मुद्दा आहे ना. ज्या मुंबईमध्ये डेव्हलपमेंट झालंय या मागच्या 28 वर्ष पासून हे कोणी केलंय? आणि तुमच्या समोर आणि 2017ला आम्ही लढलो ना आणि तुमच्या दोन सीट आम्ही जास्त जिंकलो ना. तुमच्या केंद्रामध्ये सत्ता, राज्यामध्ये सत्ता, सगळं तुमच्याकडे यंत्रणा. हे बघा, पूर्वीची मुंबईमध्ये शिवसेनेची विशेष ताकद आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचा एक आधार आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तुमचा मुद्दा समोर आलाय, आम्ही चालतोय. आपण केशवजींना विचारूया. मुंबई आणि ठाकरे आणि मुंबई हे एकच आहे. पूर्वी मला बोलायचं. हा बरं केशवजी, एक क्षण सचिनजींना बोलू देत, मग तुमच्याकडे येते. काय झालं, तुम्ही जो प्रश्न मगाशी केशव उपाध्यायांना विचारला त्याचं उत्तर त्यांनी मोगम दिलं आणि लगेचच ते महाविकास आघाडीकडे वळले. प्रश्न असा आहे की महायुतीमध्ये जी महाकुस्ती चालू आहे ती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय ना. आज मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं ते तुम्ही सगळेजण दाखवत आहात की कुठे एकत्र लढणार नाही आहेत, अशा पद्धतीचं चित्र त्यांनी आज दाखवलंय. सोलापूरमध्ये काय झालं? सोलापूरमध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 माजी आमदारांना पळवते भारतीय जनता पक्ष, त्याच्यावरती डॅमेज कंट्रोल करायला दत्तात्रय भरणेंना जावं लागतंय. तिथे पुण्यामध्ये काय चाललंय, रवींद्र दंगेकर मोहोळ उठवतायत आणि त्याच्यावरती बोंबाबोंब चालू आहे. आणि मग त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे पासून सगळ्यांना शिव्या घालत चालू आहे. ठाण्यामध्ये काय चालू आहे आपण पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्याचं पाहावं वाकवून आणि आपलं डोळं झाकून ही प्रक्रिया काही आता चालणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की महायुतीमध्ये कशा तऱ्हेनं महाकुस्ती चालू आहे. बरं मला दुबेजींचा आणि त्याचबरोबर तुमचाही मुद्दा कळलेला आहे. दोन्ही मुद्दे घेऊन मी आता केशवजींकडे जाते. केशवजी, पहिल्यांदा दुबईंच्या मुद्द्याकडे येतो. म्हणजे मुंबईचा विकास केला. मुंबईसाठी जो STP प्रोजेक्ट असतो तो 28 वर्षामध्ये करता आला नाही. जे देवेंद्र मुख्यमंत्री झाले, मुंबईकरांसाठी अत्यंत आवश्यक असलेला STPचा प्रकल्प 2017 मध्ये ज्यावेळी सुरू झाला तो देवेंद्र मुख्यमंत्री असताना सुरू झाला. त्यामुळे मुंबईचा विकास केला. 10 गोष्टी आज वेळ नाहीये तर तो गोष्टी काढू शकतो. मुंबईला मागे धरण्याचं पाप उद्धव ठाकरे आणि उभाठा गटाने केलं. नंबर 1. नंबर 2, आम्ही जिंकलो. कुठे जिंकलात? 117 जागा, 114 जागावरनं तुम्ही खाली येत 84 राहिलात आणि भाजपा 26 जागावरनं 82 जागापर्यंत पोहोचला. याला जर तुम्ही विजय म्हणत असाल तर असेच विजय तुम्हाला मिळत राहू दुबेजी. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण घसरणीचा आलेख आहे उभाठाचा, तो आलेख असाच पुढे चालू राहू, त्याला तुम्ही विजय म्हणत राहा. त्याबद्दल आमच्या त्याला शुभेच्छा आहेत. तिसरं, सचिन सावंतांनी सांगितलं, मुळामध्ये असं आहे की मुळामध्ये वरिष्ठ नेत्यांमध्ये भारतीय जनता आता भाई जगताप हे माझ्या दृष्टीने काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. ते जे विधान करतात की आम्ही अशा पद्धतीने एकत्र लढणार नाही, की आम्हाला वेगळं लढायचं, त्याला महत्व आहे. आजही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं महायुती एकत्र लढावी यासाठी एकमत आहे. किंबहुना आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू असतात कार्यकर्ते, मग काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस आणि खालचे काय वाद काढायचे असतील तर किती काँग्रेस पक्षांमध्ये किती वाद काढावे लागतील. तर त्याच्यामध्ये जात नाही. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात, बाकी सर्व स्तरावरती ते सुरू असतं, ते आपोआपसामध्ये सुरू असतं. ज्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होती
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेसोबतची, त्यावेळी सुद्धा तसं होतं. काँग्रेस राष्ट्रवादीचं एकत्र त्यावेळी आघाडी होती, त्यावेळी सुद्धा तशीच परिस्थिती होती. त्यामुळे कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने बोलत असतात, चर्चा करत बरोबर आहे. म्हणजे असतात, पण कुठेतरी त्याचा अर्थ अंतर्गत नेत्यांपर्यंत वादावरती नसतो. इथे आता नेत्यांमध्ये फूट आहे. चर्चा करण्याचा एक लक्षात घ्या, मुद्दा फरक नेत्यांमध्ये. इथे नेत्यांमध्ये फूट आहे. हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे महाविकास आघाडीचा, आणि म्हणून महाविकास आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे पुढच्या काळामध्ये आपल्याला तपासून पाहावं लागणार आहे. आता तुम्ही कार्यकर्त्यांवर न्यायचं आणि आमच्याकडे मात्र नेत्यांवरती न्यायचं. भाई जगताप नेते हा नाहीत, तुम्ही म्हणा, आमचं काही दुटप्पीपणा म्हणणं नाही, सोडा, आमची तयारी आहे. आम्ही म्हणायला तयार नाही, भाई जगताप नेते नाही आहेत असं सचिन सावंत जाहीर करावं. आमचं काही म्हणणं नाही त्याबद्दल. आमचं नेते नाही. तुमच्याकडे गणेश नाईकांना सांगा ना, गणेश नाईक नेते नाही आहेत का? अगदी 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 मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला भाई जगताप नेते असं म्हणा, भाई जगताप मी नेत्यांमधले वाद सांगतोय, त्यामुळे आमच्या दृष्टीने असा विषय नाही त्यामध्ये. केशवराव, उपमुख्यमंत्र्यांचे वाद चालू आहेत एकनाथ शिंदेच्या नावानं, तुम्ही दुस्वास करताय. तुम्ही जाऊन सगळी तुमची ट्रोल आर्मी त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लागलेली बिलकुल नाही. आहे. आम्हाला काही गणेश कळत नाही नाईक का? सुद्धा गणेश नाईक आणि एकनाथ फडणवीस साहेब शिंदे आणि यांच्यामध्ये शिंदेचे अशा वाद प्रकारचा मोठ्या कुठलाही प्रमाणात वाद नाही. वाढलेले आहेत. तो कार्यकर्ता स्तरावर काही असेल तर त्या गोष्टी होतील. आता ते कार्यकर्ते इथे भाई असतील, जगताप ठीक आहे, हरकत नाही. खुलेपणाने आमचं काही सांगतायत म्हणणं नाही की तुमच्या अशा पद्धतीने करावं, असं आमच्याकडे परिस्थितीच नाहीये. बर ठीक आहे. हा दुबेजींकडे जाऊयात. आमच्या पक्षामध्ये या आमच्या आघाडीमध्ये एक लोकशाही आहे. कोणताही नेता आपले विचार मांडू शकतात, याच्यामध्ये काही दोन मत नाही. आणि आज निवडणूक आली नाही आहे, निवडणूक जाहीर होऊ द्या, आम्ही बसू, आम्ही आमचे प्रश्न सोडू. आमच्यामध्ये भाजपचा काय विषय आहे? आमच्या घरामध्ये काय चाललंय आहे, म्हणजे बेगानी शादीमध्ये अब्दुल्ला दिवाना सारखा यांची काय स्थिती आहे भाई, आम्हाला कळत नाही. तुम्ही तुमचे गणेश नाईक, तुम्ही तुमचे नरेश म्हस्के काय काय वादविवाद करताय ते तुम्हाला दिसत नाही. आणि आमच्या पक्षामध्ये, आमच्या आघाडीमध्ये काय चाललंय हे तुम्हाला खूप दिसतात. असं चालतात नाही भाऊ. आणि मुंबईमध्ये आमच्या पक्षाने काय विकास केला आहे हे तुम्ही बार बार मुंबईकरांचा अपमान करू नका. हे मुंबईकरांना माहित आहे की मुंबईमध्ये ठाकरे फॅमिली आपली काय योगदान दिले. आणि राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब एकत्र आल्यानंतर तुमच्या पोटामध्ये दुखायला लागलाय. जेव्हा तुम्हाला गरज होती हेच राजसाहेब ठाण्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रचार करत होते, तेव्हा राजसाहेब तुम्हाला खूप चांगलं खूप चांगलं वाटत होते. आता राजसाहेब आमच्या सोबत आले तर तुमच्या पोटामध्ये दुखावं लागतं. असं राजकारणामध्ये चालत नाही. नक्कीच मला असं वाटतं की हा विषय खूप न संपणारा असा आहे आणि आपल्याकडे खरंच वेळ कमी आहे. मी पुन्हा एकदा अविनाश अभ्यंकर यांच्याकडे जाते एक शेवटचा प्रश्न विचारायला, की एकंदरीतच आत्ता ज्या पद्धतीने विधानं करण्यात आलेली आहेत काँग्रेसच्या वतीने, तर कुठेतरी जो मूळ मुद्दा मनसेचा आहे किंवा ज्या कारणामुळे ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत, हे वगळता स्वबळाची भाषा करणं म्हणजे कुठेतरी आज पक्षांना अस्तित्वच टिकवण्याची जास्त घाई आहे असं तुम्हाला वाटतंय का? हे बघा, आता मी सगळी चर्चा ऐकली. तुम्ही जर आतापर्यंतच्या दोन्ही बंधूंच्या भेटीगाठी बघितल्या असतील तर त्या संपूर्णपणे अराजकीय होता. आम्ही गेले 6-8 महिने तळागाळापर्यंत जाऊन आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक सगळेजण उत्तमरित्या संपूर्ण महाराष्ट्रात काम करतो आहोत. आणि आता डेफिनेटली जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत किंवा इतर ज्या निवडणुका आहेत त्या ऑलरेडी 7 ते 8 वर्ष, किंवा जर कॉर्पोरेशनच्या निवडणुका बघितल्या तर त्या ऑलरेडी 3 वर्षाहून जास्ती त्याला काळ गेलेला आहे. लोकांचे अनेक विषय आहेत, लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. एक गोष्ट मात्र नक्की की राजसाहेबांशिवाय मुंबई असो किंवा इतर कुठलीही महानगरपालिका, नगरपालिका, कुठलीही गोष्ट असो, राजसाहेब, मनसे आणि इंजिन शिवाय सत्ता कोणी स्थापन करू शकणार नाही. नंबर 1, आमची आतापर्यंतची भूमिका ही कारण स्वबळावरचीच आहे. कधी यश येतं, कधी अपयश येतं, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्याकडनं आतापर्यंत आमचं सर्वोच्च नेतृत्व कोणाकडेही गेलेलं नाहीये की आम्हाला तुमच्या बरोबर यायचंय किंवा तुम्ही आमच्या बरोबर या. आम्ही तुम्हाला एवढंच सांगू की एक गोष्ट नक्की की लोकांना दिसतंय, जनतेला दिसतंय की राजसाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेकरता, खुर्चीकरता ऍडजस्टमेंट केलेल्या नाहीयेत, कुठल्याही प्रकारे ते मॅनेज झालेले नाहीयेत. त्यामुळे आम्हाला तरी असं वाटतंय एक सामान्य नागरिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून की नक्कीच येणाऱ्या काळात उत्तम असं यश राजसाहेबांच्या मनसेला म्हणजे इंजिनला मिळालेलं असेल. बरोबर आहे. मला असं वाटतं की अविनाशजी, तुम्ही मनसेची आत्ताची भूमिका अगदी स्पष्टपणे कुठेतरी मांडलेली आहेत. आणि आज दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी तुम्ही वेळात वेळ काढून 4 जण इथे आलात आणि या विषयावरती चर्चा केलीत. ही चर्चा न संपणारी, आपण पुन्हा एकदा भेटूच, पण आज इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता यानंतर पाहूयात आमच्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल. जाऊयात पोल सेंटरला. आज एकूण 1,15,000 इतकी प्रचंड मतं आलेली आहेत, कारण अतिशय महत्त्वाच्या अशा मुद्द्यावरती आज
अनेकांनी आपली प्रतिक्रिया आणि मतं आणि कौल दिलेला आहे. आणि जर आपण त्याचा रिझल्ट बघितला तर काँग्रेस स्वबळावरती लढल्याचा सर्वाधिक फायदा ठाकरे बंधूंना होईल. 46% लोकांना असं वाटतंय. 31% लोकांना असं वाटतंय की भाजपला होईल. काँग्रेसला 13% तर शिवसेनेला सर्वात कमी म्हणजे 10% लोकांचं मत आहे की शिवसेनेला याचा फायदा होईल. एकंदरीत हे महाराष्ट्राचं मत आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणावरती वोटिंग करू. तर आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये स्वबळाची भाषा सुरू झाल्यामुळे राजकीय घडामोडींना जो वेग आलाय त्यावरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेऊया. जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. राजकारणात कोण कोणाबरोबर जाऊ शकतं हे एकेकाळी पक्षांच्या विचारधारेवर अवलंबून असायचं. दुर्दैवानं आता राजकीय विचारधारा वगैरे काही उरली नाही. तो काळ संपला असे म्हणायची वेळ आली आहे. महाराष्ट्रातून विचारधारेवर आधारित राजकारणाचा अंत 2019 मध्ये झाला. अमुक पक्षाची तमुक विचारधारा आहे असा भ्रामक विचार फक्त त्या पक्षांचे कार्यकर्ते किंवा त्या पक्षाच्या अंधभक्तांच्याच मनात उरलाय. बाकी पक्षाच्या नेत्यांच्या मनात मात्र पूर्ण स्पष्टता आहे. निवडणुकीत विचारधारेला स्थान नाही. जे निर्णय घेतल्या जातात त्याला फक्त आणि फक्त सत्ताकारण जबाबदार आहे. चला आता या इलेक्शन फीवरमुळे तरी राजकारणातून विचारधारा लोप पावली तर त्याचे परिणाम काय असू शकतात यावर बोलूयात. सगळ्यात पहिले सिद्धांतांवर आधारित समाजकारण खुंटायला लागतं. राजकीय व्यवस्था जनहितासाठी नव्हे तर अधिकाधिक सत्ता हाती केंद्रित करून ठेवण्यासाठी वापरल्या जायला लागतं. कारण सर्वात मोठा हेतूच सत्ता हा असतो. विचार आणि मूल्यांविना राजकीय पक्ष असले की मग संपत्ती जमवणे आणि त्याचे वाटप सत्तेच्या जवळ असलेल्या किंवा सत्तेसाठी गरजेचे असलेल्या लोकांमध्ये करून सत्तेचं बळकटीकरण केले जातं. हे बघून खास करून तरुण पिढीत मूल्यांचे महत्त्व कमी होऊ लागते आणि एकूणच सामाजिक अधःपतन व्हायला सुरुवात होते. यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण अजूनच वाढते. कारण निवडणूक मुळात लढायचीच आहे ती पुढच्या फायद्यांवर डोळा ठेवून. याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो लोकशाहीला. कारण समाजासाठी राजकारण्यांचे उत्तरदायित्व उरतच नाही आणि लोकशाही व्यवस्थेतील सर्व यंत्रणा आणि विविध संस्था ह्या सर्व कोलमडू लागतात. त्यामुळे कोण कोणाबरोबर येतंय किंवा जातंय यापेक्षा ते करण्यासाठी कोण कुठली विचारधारा सोडतंय, कशासाठी सोडतंय, कशाची साथ देतंय याबद्दल मतदात्यांना सजग असणं गरजेचं आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. आता एक इंटरेस्टिंग बातमी. सध्या मुंबईच्या शिवाजी पार्कावरती मनसेचा दीपोत्सव सुरू आहे. देश विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDCनं आपल्या एक्स हँडलवरती या दीपोत्सवाचं प्रमोशन केलं. पण ते हा दीपोत्सव भरवणाऱ्या मनसेलाच विसरले. नक्की काय झालं पाहूयात. आयजीच्या जीवावर पाहिजे उधार का भेट द्यायचं आव्हान केलं. भेट द्या. आम्ही कुठे नाही म्हटलंय. भेट द्यायला इथे हजारो लाखो लोक तुमच्या माध्यमातून येत असतात आणि हा संपूर्णतः महाराष्ट्राचा कार्यक्रम राहिलेला नाही आहे. देशभरात हिंदी चॅनल सुद्धा याला दाखवत असतात. आमचं म्हणणं इतकंच आहे, मनाचा थोडा मोठेपणा दाखवला असताच आणि जो माणूस खरोखर गेली 13 वर्ष करतो आहे, लक्षात त्यांचं नाव घेतलं असतं त्यांना काय भूक पडली असती का, कोणाला का त्रास झाला असता. ह्याच्याशी महाराष्ट्र टुरिझमचा काय संबंध आहे? एक दिवा तरी त्यांनी लावलाय का? स्वतःची MTDC सांभाळता येत नाही आहे. त्याची रेस्टॉरंट्स आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी जाऊन बघा. त्या पद्धतीने जर काय उत्सव घेतला असेल, केला असेल आणि ते जर ऑफिशियल आमच्या ट्विटरवर ऑफिशियल महाराष्ट्र टुरिझम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे असेल तर संबंधित त्याची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे चौकशी करून उचित कारवाई केली जाईल. ते म्हणतात की तुम्ही आमचा दीपोत्सव नाही काय ढापायचा प्रश्न नाही. त्यांचा दीपोत्सव ढापायचा बिलकुल काय प्रश्न नाही. याच्यापेक्षा चांगले दीपोत्सव महामहोत्सव पर्यटन विभागानं महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत. त्यामुळे असं कोणाचं काय ढापण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला आवश्यकता नाही. बिहार विधानसभेसाठी सध्या तुंबळ लढाई सुरू असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या संकल्पनेला जन्म दिलाय. राजकीय इस्लामकडे आपण दुर्लक्ष केलं आणि त्यानं सनातन धर्मावरती सर्वाधिक मोठा आघात केला असं ते म्हणालेत. ऐकूया.
राजनीतिक इस्लाम की कहीं चर्चा नहीं होती। जिसने आस्था पर कुठाराघात किया, यानी ब्रिटिश उपनिवेशवाद के खिलाफ हम लड़े थे, हमारे पूर्वज लड़े थे। फ्रांस के उपनिवेशवाद के खिलाफ हमारे पूर्वज लड़े थे, लेकिन राजनीतिक इस्लाम के खिलाफ भी हमारे पूर्वजों ने लड़ाई लड़ी थी, बड़ी बड़ी लड़ाइयां लड़ी थी। छत्रपति शिवाजी महाराज को, गुरु गोविंद सिंह जी महाराज को, महाराणा प्रताप को, महाराणा सांगा को हम इसी बात के लिए स्मरण करते हैं, इसी बात को लेकर के हम उनको राष्ट्र नायक के रूप में सम्मान देते हैं। याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नव्या विषयासह, नव्या चर्चेसह. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.